सगळ्यात आधी तर बेसन पीठ घेतलंय, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे, हळद, मिरची पावडर, त्यानंतर कांदा पण टाकायचा आहे आपल्याला, कोथिंबीर टाकायची आहे, टोमॅटो टाकलाय थोडासा आणि हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे. थोडंसं जिरे टाकायचे आणि छानपैकी पाणी टाकून थोडंसं पातळ मळून घ्यायचं आहे, खूप जास्त पातळ नाही करायचं. त्यामध्ये आपल्याला ब्रेड ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ते जे मिश्रण आहे ते त्याच्यावरती ब्रेडवरती छान पसरवायचं आहे आणि मग आपल्याला ते घालायचं आहे तव्यावरती. छानपैकी खरपूस भाजून घ्यायचं दोन्ही साईडने. छान असा ब्रेड पकोडा सँडविच तयार होतो, जो आपण फक्त शॅलो फ्राय केलेला आहे अगदी कमी तेलामध्ये. तर मुलांच्या नाश्त्यासाठी मी आज बनवलेला होता. त्यानंतर ताट रेडी केलं. आता गावाकडे असताना ना वटपौर्णिमेची भारी मजा असायची बरं का. वड तर कुठेच जवळ नसायचा, शेतात एक विहीर होती, तर विहिरीतून आतून उगलेला एक वड असायचा, बाहेर फक्त पानं वगैरे दिसायच्या, भांड्या वगैरे थोड्याशा. तर तिथेच आजी वडाची पूजा करायला जायची आणि आम्ही तिच्यासोबत जायचो लहान असताना. तर तिथे मजा होती, फक्त मस्तपैकी आंबे वगैरे खायची, ते काही ओटीचं सामान वगैरे असायचं, ते खाण्याची मजा काही औरच असायची. आता जसं जसं आपण मोठे होत गेलो ना, तसं तसं वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या पूजन बघितलेत मी. पुण्यामध्येही वेगळीच पद्धत आहे, मुंबईमध्ये वेगळीच पद्धत आहे आणि आपल्या गावाकडे वेगळीच पद्धत आहे. तर प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने करतो, पण त्यामध्ये श्रद्धा महत्त्वाची आहे. वटपौर्णिमेचं पूजन इतक्या छान पद्धतीने झालं. पावसाने हजेरी लावली नव्हती तेवढा वेळ. काळोख इतका दाटलेला होता पण अजिबात पाऊस आला नाही. आता काळोख एवढा दाटलेला होता ना, असं वाटत होतं आत्ता पाऊस येईल, पण तरी सुद्धा सगळ्या बायकांनी खूप छान पद्धतीने पूजा केलेली आहे. तुमच्याकडे पाऊस होता का मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.